पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युतीबाबत अद्यापही स्पष्टता येताना पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर पुण्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, ते म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढवत आहेत. या सर्वच गोष्टींवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर आहेत. सर, आपण बघतोय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अद्यापही युतीबाबत स्पष्टता येत नाहीये. त्यांनी भारतीय जनता पक्षाने अद्यापही त्यांच्या उमेदवार याद्या जाहीर केलेल्या नाहीत, परंतु त्यांचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवार याद्या जाहीर न करण्यामागचं कारण काय वाटतं? अ, भारतीय जनता पक्षामध्ये जवळजवळ 2-1 हजार इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशावेळी अन्य पक्षांमध्ये जे 2-3 गट झालेले आहेत यांच्यात आपल्यातले चांगले उमेदवार जाऊ नयेत, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने थेट उमेदवारांशी संपर्क करत त्यांना उमेदवारी दिली असं सांगण्यास सुरुवात केलेली आहे. यामुळे अधिकृत जाहीर झालेली नसली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा जे निवडणूक लढवणारे इच्छुक आहेत त्या लोकांना हे कळलेलं आहे की कोणाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उमेदवारी यादी जरी भाजपने जाहीर केली नसली तरी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना आता कोणाकोणाला उमेदवारी मिळते किंवा संभाव्य उमेदवार कोण आहेत याची नावं आता कळलेली आहेत. सर, दुसरी एक गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की संभाव्य उमेदवार कोण आहेत हे जवळपास समजलेलं आहे, हे निश्चित झालेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये काही निष्ठावंत नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहेत. थेटपणे मुरलीधर मोहोळ यांच्या घराच्या बाहेर पाहतोय आपण. त्याचबरोबर थेटपणे हेमंत रासने यांच्या बाबतीमध्ये त्यांचेच कार्यकर्ते फेसबुकवरती त्यांना कोट करून काहीतरी ट्विट करताना पाहायला मिळतात, नाराजी व्यक्त करतायत. या बाबतीकडे कसं पाहताय तुम्ही? कारण भाजपचे निष्ठावंत इनकमिंग नाराज होतात. भारतीय जनता पक्षाचं काय झालं आहे की काहीही करून आपल्याला सत्ता पाहिजे आणि विजय उमेदवार हा आपलाच असला पाहिजे, ह्या जाणीवेनं बऱ्यापैकी नेतृत्व पछाडलेलं दिसत आहे. यामुळं काय होतं की अन्य पक्षातून जे सक्षम उमेदवार आहेत ते आपल्याकडं ओढून घेणं आणि समोर विरोधकांचं पॅनल हे खच्ची करणं, या पद्धतीनं भाजपची वाटचाल दिसते. 2017 या निवडणुकीतही त्यांनी 46 बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि त्यातले जवळजवळ 38 वगैरे काहीतरी निवडून आले. यावेळी जवळजवळ 12 नगरसेवक प्लस अन्य काही असे म्हणून 15 ते 20 जणांना त्यांनी पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी देत आहेत. म्हणजे जर असं दोन्हीचा हिशोब केला तर 40 आणि 20 60 एक लोक हे अन्य पक्षातनं भाजपमध्ये आलेले आहेत. पण भाजपसाठी जे खस्त्या खाणारे जे अनेक तरुण आहेत, या लोकांना डावलल्याची भावना त्या कार्यकर्त्यात आहे. त्यामुळे ते काही ठिकाणी उद्रेक त्यांचा दिसून येतो आहे. काही जण अन्य पक्षातनं जाऊन परत आपण निवडणुकी या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आज रात्री याबाबतचं वातावरण आणखी जास्त चिघळत जाईल असं आत्ता वाटतं आहे. सर, असे निष्ठावंत जे नाराज होत आहेत, त्यात धनंजय जाधव जे आहेत, जे भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे का? नाही, 4 जणांचा प्रभाग जेव्हा होतो त्यावेळी मतदारसंख्या 80,000च्या आसपास पोचते. अन्य विरोधी पक्षातही त्यांचे स्वतःचे उमेदवार आहेत. जसं भाजपला त्यांचे वीक ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणचे त्यांनी अन्य पक्षातले आयात केले, तसेच ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे अशा ठिकाणी भाजपचा 2 नंबरचा 3 नंबरचा हा निवडणूक लढवण्यासाठी अन्य पक्षात जाईल. त्या दृष्टीनं काहीजण गेलेत, काहीजण जायच्या वाटेवर असतील. धनंजय जाधव ही गेल्यावेळी पक्षाच्या विरोधात जाऊन शिवसेनेकडनं त्यांच्या पत्नींनी निवडणूक लढवली होती. यावेळी त्याच प्रभागात ते लढतील, पण आणखी काही धक्के भाजपला बसतील असं आत्ताचं वातावरण आहे. सर, बाबत अद्यापही स्पष्टता येताना दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत, AB फॉर्म घेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात, परंतु शिवसेनेच्या बाबतीमध्ये असं घडताना दिसत नाहीये. काय वाटतंय, एकंदरीत चित्र कशा पद्धतीचं असू शकतं? युती राहील का तुटेल, काय वाटतंय? शिवसेना शिंदे गटांकडे एक 4-5 अन्य पक्षातून आलेले नगरसेवक होते, मात्र त्यांची स्वतःची बेस ताकद ही तुलनेनं कमी होती. त्यांनी 30-35 जागा मागितल्या. आता 10-15 जागा त्यांना द्यायला भाजप तयार होतं, पण दुसरी अडचण अशी झाली की 10-15 जागा ह्या अडचणीच्या देत होते. म्हणजे जिथं शिंदेची ताकद आहे किंवा थोडीफार जे त्यांच्याकडनं आलेले नगरसेवक त्या जागा द्यायला भाजप तयार नव्हतं. त्यामुळं पहिल्यापासूनच स्थानिक लोकांचा या युतीला विरोध होता. त्यामुळं वरून किती वेळ युती लादली जाईल हा प्रश्न पहिल्यापासूनच भेडसावत होता.
आणि आत्ताचं बऱ्यापैकी चित्र आहे की धनुष्यबाणावर शिंदेचे अनेक जण अर्ज भरायला सुरू केलेला आहे. त्यामुळे ही युती होणार की नाही हाच खरा प्रश्न आहे. मला वाटत नाही की त्यांची फार युती होईल असं आत्ता हे चित्र आहे. सर, जर हे शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत झालं, त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षाकडून सन्मानजनक जागा मिळत नाहीयेत, आम्ही लाचारी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. जसं तुम्ही सांगितलं की संध्याकाळपर्यंत युतीबाबत जी आहे ती स्पष्टता होईल. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जो आर-पी-आय आठवले गट, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या जे पुणे शहर कार्यालय आहे त्याच्या बाहेर आंदोलन केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी दिसते. आर-पी-आयला काही जागा देण्याचा भाजपने ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी काही जागा दिल्या आहेत. मात्र ए-बी फॉर्म हे कमळ चिन्ह असल्यामुळे त्यांच्याकडून येत आहे. हे उमेदवार कोण आहेत आर-पी-आयचे हे सुद्धा भाजप ठरवायला लागलं आहे. त्यामुळे आर-पी-आयच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे. कारण त्यांना आर-पी-आयचे उमेदवारही जर भारतीय जनता पक्ष ठरवू लागला तर त्या पक्षाच्या अस्तित्वाला प्रॉब्लेम येऊ शकतो, अशी आर-पी-आय कार्यकर्त्यांची धारणा आहे. त्यामुळं त्यांनी आंदोलन चालू केलं आहे. त्या ह्याच्यात बोलणी करून 1-2 जागांचा इकडं तिकडं फेरफार होऊ शकतो आर-पी-आयच्या जागांबाबतचा. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. आपण पाहिलं की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, नाही येणार, अशा सातत्याने चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. अंकुश आकडेंनी सांगितलं होतं की मी अजितदादांची भेट घेतोय, फक्त त्यांना सांगत होतो की युती वगैरे होणार नाही. परंतु पाहतोय की 360 डिग्रीने यू टर्न घेतला आणि अखेर ही युती होतीये, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. त्याचा परिणाम या महापालिकेवरती कशा पडू शकतो? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा बेस जो आहे तो पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जुने कार्यकर्ते हे परस्परांच्या विरोधात लढले तर त्याचा मतविभागणीचा मोठा फटका बसून त्यांच्या नगरसेवकाची संख्या घटली असती. यामुळं या 2 महापालिकांच्या क्षेत्रात या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं ही भूमिका मांडली जात होती आणि एक प्रशांत जगताप सोडले तर बाकी बहुतेकांना ती भूमिका पटत होती. त्यामुळं फक्त अजित पवार म्हटले की घड्याळांवरच लढलं पाहिजे, तो एक मुद्दा सोडला तर त्यात तसं अंतर नव्हतं. पुण्यामध्ये 2 नंबरची जो पक्ष आहे भाजपनंतरचा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होता. त्यामुळं त्यांनी एकत्र येणं. मात्र त्यांची अडचण आता अशी झालेली आहे की त्यांना मित्रपक्ष कोण राहिलेला नाही. गेल्यावेळी काँग्रेस हा त्यांच्याबरोबर मित्रपक्ष अनेक प्रभागांमध्ये होता, तरी देखील ते 40च्या आत आटोपले होते. त्यामुळे दोन्ही एकत्र आले तरी देखील आता त्यांना अन्य पक्षातनं किती लोकांची मदत घेता येते किंवा अन्य बंडखोर किंवा भाजपमधले जे नाराज आहेत किंवा काँग्रेस किंवा अन्य पक्षातले नाराज त्यांच्याकडे किती येत आहेत त्यावर त्यांची निश्चित भूमिका ठरेल. कारण बरेच जणांनी आत्तापर्यंत 5-6 मोठ्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळं उद्या संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी चित्र राष्ट्रवादीचं स्पष्ट होईल. रोहित पवार यांनी सांगितलं आहे की पुणे आणि पिंपरीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. त्याचा निश्चितच फायदा ते या दोन्ही पक्षाला या 2 महापालिकांमध्ये होणार आहे. सर, आपण सातत्याने पाहतोय की काँग्रेसची भूमिका होती की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार. तशा पद्धतीनं त्यांनी बैठका सुद्धा घेतलेल्या होत्या. परंतु अचानकपणे ज्यावेळेस महाविकास आघाडीची बैठकीचं नियोजन करण्यात आले होतं शहर कार्यालयामध्ये, त्यावेळेस अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जे पदाधिकारी होते ते नॉट रिचेबल झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती होताना पाहायला मिळते. या बाबतीमध्ये एक तर पुण्यामध्ये सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस अशी 5 जणांची आघाडी करण्याचं पुण्यातल्या लोकांनी ठरवलं. त्याच्या बैठकाही सुरू झाल्या होत्या, 1-2 बैठकाही झाल्या होत्या. मात्र शेवटच्या टप्प्यात काँग्रेसनी अजित पवारांबरोबर आघाडी करायची नाही असा निर्णय मुंबईमध्ये घेतला. त्यामुळं पुण्यातली गणितं बिघडत गेली. अन्यथा हा 5 पक्ष एकत्र आले असते तर ते भाजपला खूप मोठं आव्हान देऊ शकले असते. आता मग त्यामुळं राष्ट्रवादीला वरच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या. त्यामुळं महाविकास आघाडीचं इथं हे ताकद कमी झाली. काँग्रेसच्या आणि शिवसेनेची तशी ताकद कार्यकर्त्यात पूर्वी होती तेवढी ताकद आता राहिलेली नाही आहे. तरी देखील प्रशांत जगताप त्यांच्याकडे आले त्यामुळे 1-2 प्रभागात त्यांचा प्रभाव पडू शकेल. शिवसेनेचे बहुतेक सर्व नगरसेवक हे अन्य पक्षात गेलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचेही 5-6 नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षही मिळून आत्ता गेल्या वेळचं जर विचारात घेतलं तर 10-12 नगरसेवक आहेत. त्यामुळे 2-3 पक्ष काही प्रभागात चांगली लढत देऊ शकतील. मात्र त्यावेळी भाजप किंवा राष्ट्रवादीचं तिथं कुठलं पॅनल येतं आहे आणि त्यात यांची गणितं कशी बसतात यावर काही प्रभागात मात्र काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी चांगली टक्कर देईल असं वाटतं.
सर, मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी आहे ती युती झालेली आहे. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला 62 जागा काँग्रेस पक्षानं देऊ केलेल्या आहेत. तसं निश्चितही झालेलं आहे. अशा पद्धतीची वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत जाऊ शकतं का? किंवा त्यांना अशा पद्धतीचं काही आमंत्रण जाऊ शकतं का? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. तशा पद्धतीचे संकेतही मिळतात. अ, मगाशीच सतेज पाटील यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला आहे. काही जागांबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. तर वंचित बहुजन आघाडी ही जास्त जागा मागते. तेवढी देण्याची आता काँग्रेसची ताकद आहे का नाही, हा मूळ मुद्दा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार आता ठरत आलेले आहेत. या शेवटच्या टप्प्यात काय होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण पुण्यात त्यांचा प्रयत्न चालू आहे. समजा 10-15 जागावर जर वंचित आघाडीच्या लोकांनी मान्य केलं, कारण पुण्यामध्ये एस-सीच्या जागा फक्त 22 आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे त्यातल्या समजा काही जागा मागितल्या तर ते देण्याच्या स्थितीत शिवसेना आणि मनसे आणि काँग्रेस या तिघांमधनं किती जागा शिल्लक राहत आहेत त्या वंचितच्या वाट्याला येतील, यावरच त्या आघाडीचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. तर अशी काही आघाडी झाली तर त्याचा फरक पडेल सर? नाही, काही झोपडपट्ट्यांमध्ये थोडाफार फरक पडतो, पण फार मोठा फरक हा तिथल्या उमेदवारावर असतो. आणि किमान प्रत्येक जागेवर किमान 10-12 तरी उमेदवार आत्ता रिंगणात असतील. त्यामुळे कोण कुठल्या भागात आहे याच्यावर ती गणितं जोपर्यंत माघारीचं चित्र होत नाही तोपर्यंत आत्तापर्यंत तसं काही स्पेसिफिक असं सांगता येणार नाही असं मला. थ्रू आउट उद्या जर पाहिलं तर शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. पुण्याचं एकंदरीत सगळं चित्र कसं असू शकतं सर तुमच्या नजरेतून? कसं आहे की भारतीय जनता पक्ष स्वबळावर 165 जागा लढेल असं आत्ता चित्र दिसतंय. काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी यांच्याही जागा बऱ्यापैकी त्यांचे उमेदवार हे तुल्यबळ राहतील. दोन्ही राष्ट्रवादी असतील. या ह्याच्यात आता मतांचा म्हणजे यांनी जरी जागा ठरवल्या असल्या तरी त्या लोकांना एकमेकाला मतं देताना विरोधी पक्षांची फार मोठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. तिसऱ्याच वेळी आप हा पक्ष हा कोणाला फटका देणार आहे, त्यांच्या मतं काही प्रभागात कमी जास्त असतील पण त्याचाही फटका बसणार आहे. आणि शिवसेना शिंदे गट हे जे स्वतंत्र लढतील तर ते लढताना त्याचा काही प्रभागांमध्ये निश्चितपणे प्रभाव पडणार आहे. तर हे 3-4 तर मोठे घटक आहेत. या उपर नाराज भाजपचे जे आहेत या लोकांचं काय होणार आहे, म्हणजे काही अन्य पक्षातनं डायरेक्ट भाजप पुढं आव्हान देणार आहेत का नाही. त्यामुळे भाजपचं जर स्वबळाचे जे चांगले प्रभाग आहेत ते सोडले तर अन्य भागामध्ये मात्र भाजपला मोठं आव्हान हे लोक उभे करतील. फक्त विरोधकांच्या विभागणीचा फायदा हा भाजपला मिळेल असं आत्ताच वाटतं मला. अर्थात हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर. जर पाहिलं तर उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या अनुषंगानं जर पाहिलं तर पुणे महापालिकेचं निवडणुकीचं चित्र कसं असू शकतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.